नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कलाकाराचं सृजन हे कोणत्याही तणावमुक्त वातावरणात व्हायला पाहिजे असा तपशील दिलेला संदर्भ आधीच्या भागाच्या शेवटच्या टप्प्यात व्यक्त झाला. त्याला धरून चर्चेची पुढची फेरी सुरू करतोय. आपल्या सोबत नुपूर सावजी आहे. नाशिकची ती एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे. तिचं सध्या एका मालिकेच्या निमित्तानं छोट्या पडद्यावर पदार्पण झालेलं आहे. नुपूर, कलाकारावर जर तणाव असेल तर तो त्याची अभिव्यक्ती न्यायपूर्ण पद्धतीने मांडू शकतो का, आणि असे ताण तणाव इंडस्ट्रीच्या बाहेरून कलाकारांवर असतात का? मला आधी असं सांगावंसं वाटतं. हॅलो, अगदी बोला नुपूर, आपला आवाज येतोय. नमस्कार. कलाकार हा एक समाजाचा घटक आहे. त्याला वेगळी ट्रीटमेंट देणं वगैरे एकदम चुकीचं आहे. सर्वसामान्य माणसाला जे नियम लागू पडतात तेच सगळे नियम कलाकाराला पण लागू पडतात. त्यामुळे राजकीय सूड आणि आता जे रेड पडली त्याचा काही संबंध नाही असं मला वाटतं. कलाकाराने त्याची कला जोपासावी, त्याला अभिव्यक्त होण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला अभिव्यक्त व्हायचं आहे त्या पद्धतीने त्याने अभिव्यक्त व्हावं, पण सामाजिक भान ठेवणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण ज्या वेळेला असं म्हणता की कलाकाराच्या वरील कारवाईला कलाकार म्हणून पाहण्याची गरज नाही, त्यानं सामाजिक भान ठेवावं, मग याचा एक पुढचा अर्थ असा घ्यायचा का की जर त्यांनी राजकीय भूमिका घेतली तर त्या राजकीय भूमिकेची किंमत मोजायची तयारी पण ठेवायला पाहिजे? मला असं वाटतं आपण कुठलीही भूमिका मांडताना भूमिका मांडल्यानंतर ती आपली भूमिका आहे, त्याचे जे काय हे होतील पडसाद उमटतील त्याच्यावर सुद्धा आपण भाष्य करायला तयार असलं पाहिजे. बर, जयंत माईनकर पटकन आपल्याकडे येतो प्रश्न घेऊन. पत्रकारांना सुद्धा या निमित्तानं बऱ्याचदा अनेकदा भूमिकेच्या अनुषंगानं भरडलं जातं. भूमिका मांडणारे हे नंतर अचानक अमुक गोष्टीमुळे माझ्या विरोधात कारवाई झाली असा कांगावा का करतात? अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या संदर्भानं मला उत्तर अपेक्षित आहे. एक खरं सांगतो की याला एक जुनं उदाहरण देऊन सांगतो. अशाच आपल्याला माहिती आहे ते कोणतं कॅश फॉर स्कॅम वगैरे झालेलं, कॅश फॉर क्वेरी स्कॅम झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर अजून एक दुसरं जेव्हा स्कॅम उघडकीस आलं त्याच्यामध्ये अनिरुद्ध बहल हा एक पत्रकार होता. तो पत्रकार नंतर कुठेतरी एका जंगल सफारीला गेला. एनडीए सरकार होतं आणि त्यावेळेस त्या जंगल सफारीत त्यांनी काय केलं याच्याकरता त्याला पकडलं गेलं. पत्रकारांनी, मी तेव्हा अहमदाबादला होतो तेव्हा तिथे आलेल्या एका केंद्रीय मंत्र्याला मी स्वतः त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी शेवटी ऑफ द रेकॉर्ड आम्हाला मान्य केलं की ही वेळ नव्हती कार्यवाही करण्याची. मला काय सांगायचं याच्यात एक लक्षात घ्या, अनेक वेळा जी कारवाई होते, म्हणजे जे तुम्ही मला अगदी स्पेसिफिक प्रश्न विचारलाय की माइंडकर कधी कधी पत्रकार असं म्हणू शकतात की मी ही भूमिका घेतली म्हणून माझ्यावर ही कारवाई झाली का, तर हो, त्याचे लागे बांधे धागे दोरे संदर्भ हे राजकीय पक्षांशी किंवा सत्ताधाऱ्यांशी निगडीत असतात. ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे. फार एक महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला, त्या निमित्तानं पटकन केशवरावांना बोलतं करू. केशवराव, अनुराग कश्यप बाबत चर्चा व्हायला हवी. अनुराग कश्यपनं इंडस्ट्रीमध्ये ज्या चित्रपटांची निर्मिती केली, ज्या पद्धतीनं विषय हाताळले, ज्या पद्धतीनं त्यानं त्या विषयातून एका विचारसरणीचा पुरस्कार केला, या सगळ्या गोष्टी या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या खाली त्याला जमू शकल्या. पण आपल्या अभिव्यक्तीला विचाराची किनार देताना अनुराग कश्यपला हे लक्षात यायला हवं होतं का की आपण एका विचारसरणीचे पुरस्कर्ते असू तर आपल्यावर टीका होणार? प्रश्न असा आहे, मी अगदी पहिल्यांदा माइंडकरांच्या प्रश्नापासून उत्तर येतो. खरं म्हणजे ऑफ द रेकॉर्ड काय गप्पा होतात आणि त्याला किती संदर्भ असतो आणि त्याचं जाहीर विवेचन खरं म्हणजे माइंडकरांसारख्या पत्रकारांनी करणं मला खरंच धक्कादायक आहे. पण मला आता सांगा, अगदी इथलंही उदाहरण घेऊ. आमचे मित्र माइंडकर गेले अनेक वर्ष रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे प्रत्येक चर्चेमध्ये मोदींच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये सातत्याने बोलत असतात. तरी ते आमचे उत्तम मित्र आहेत. मला सांगा, जर आक्रस असता भारतीय जनता पार्टीला, अभिव्यक्ती स्वतंत्रतेचा आम्ही आदर केला नसता तर माइंडकर माझे मित्र कसे राहू शकले असते, किंवा आम्ही त्यांना आदर कसा दिला असता? पण आम्ही त्यांना आदर देतो, त्यांच्या मताचा आदर राखतो जरी ते आमचे विरोधी व्यक्त करत असले तरी. हे इथलंही उदाहरण. अहो, इथे बघा, साधं त्याच्या उलट म्हणजे माइंडकर हे दिसत नाही की सोशल मीडियावर काय विरोधात पोहोचलेली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर येऊन मारहाण केलं गेलं, हे माइंडकरांना दिसत नाही. काहीतरी एखाद्या व्यक्तीने ट्विट केलं कंगनाने म्हणून उखाड दिया असं 8 कॉलम हेडिंग दिलं जातं, बल्ला सोडला जातो.
ती अभिव्यक्तीची विरुद्ध केलेली कारवाई आमच्या मित्र माइंडकरांना दिसत नाही. मात्र माइंडकर सकाळ संध्याकाळ भारतीय जनता पार्टी विरुद्ध बोलत असतात, तरी आम्ही आदराने त्यांना मित्र म्हणतो. ठीक आहे. हे सुद्धा माइंडकरांना ठीक आहे, दिसत नाही. केशवराव मित्र आम्ही माइंडकरांवरचा राग व्यक्त झाला असेल तर मुद्द्यावर येऊया आपण. माइंडकरांवरचा राग व्यक्त करायची संधी परत कधीतरी मिळेल आपल्याला. नाही, तो व्यक्त नाही. मी तुम्हाला या उदाहरणासहित पटवून देतोय की मुळामध्ये त्या सगळ्या विषयामध्ये ज्याचा उल्लेख तुम्ही केला तो खरं म्हणजे आज पिक्चर काढत नाहीये, गेल्या अनेक वर्ष पिक्चर काढतोय. पण त्याचा त्यांनी ज्याला आवडेल त्यांनी पिक्चर बघावा, याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाहीये. प्रश्न असा आहे की जर तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या खात्यामध्ये इन्कम टॅक्स जर असं वाटलं, आणि म्हणून मी मुद्दाम 2011ची उदाहरणं दिली, 2010ची उदाहरणं दिली, 2009ची उदाहरणं दिली, ज्यावेळी काँग्रेस शासन होतं त्यावेळी अशाच प्रकारे अनेक कलाकारांवरती धाडी पडलेल्या होत्या. 12 लाख रुपये त्या राणी मुखर्जी घरात सापडल्याची बातमी त्यावेळी इन्कम टॅक्सची मला आजही आठवतंय केली होती. आणि मग अशा पद्धतीने धाडी आणि तुमचा अभिप्राय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या सरकारमध्ये तरी त्या मिक्स करू नका. काँग्रेसच्या कार्यकाळात बोलताच येत नव्हतं, आणीबाणी ठासून सगळी बदलेली होती, त्यावेळी ते शक्य होतं. आता मात्र ती परिस्थिती नाही. केशवराव मुद्दा पोहोचला. गोपाळरावांना त्या निमित्तानं बोलतं करतो. गोपाळराव, मग एका गोष्टीचं उत्तर द्या. विरोधाला आणि त्यात सुद्धा खास करून मोदी विरोधाला मुद्दे सापडत नाहीयेत म्हणून अनुराग कश्यप तापसी पन्नूच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातीये का? नाही, मोदी विरोध त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायचा काय प्रश्न आहे? काँग्रेसच्या पद्धतीने आंदोलन निदर्शनं सगळंच करते. विषय असा आहे की त्यांनी आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली आहे. समोर काय घडतंय याच्याविषयी वाच्यता करतायत, त्याची दखल घेतायत. त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाला सलाम करतो आम्ही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि त्या ठिकाणी रेहानाच्या बाबतीत गोपाळराव, केलेल्या 2009-10-11 मध्ये ज्या ज्या कलाकारांवर धाडी पडल्या त्या लोकांची सत्सद विवेक बुद्धी 2009-10-11 मध्ये शाबूत होती, जागरूक होती का नव्हती? नाही, त्यावेळेला त्यांनी कुठल्या विशेष ट्विट केले होते का किंवा त्याच्यावर केल्या का हा प्रश्न याविषयी मला आता माहीत नाहीये. परंतु मला एकच सांगायचं आहे की जे मगाशी तुम्ही विचारलं होतं की यांनी जर किंमत मोजायची यांची तयारी आहे का असं तुम्ही विचारलं होतं. म्हणजे ह्या सरकारची मानसिकता हीच आहे. जर तुम्ही अशा आमच्या विरोधात जर काही ट्विट करणार असाल आणि आमच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जात असाल तर हा इशारा आहे. आणि आता केशव उपाध्ये म्हणले की सचिन तेंडुलकर आणि लताजींना दबाव करणे हे नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि सचिन सावंतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की 12 IT सेलचे भाजपचे पदाधिकारी सापडलेत या सगळ्यांना ट्विट करायला. आणि यांनी कोणी स्वतःहून जाहीरपणे एक स्टेटमेंट नाही केलं की सचिनजी किंवा लता मंगेशकरनी की आम्ही आमच्या मनाने हे ट्विट केले म्हणून. देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल जे काही एकच कॉपी पेस्ट ट्विट केलं गेलं त्याच्यात इट हॅज बीन ओपन. हे आणि मुद्दा घेताय चर्चेला, त्या निमित्तानं एकदा केशवरावांना उत्तर देण्याची संधी देऊन टाकू. केशवराव, हे सांगा, माणूस ज्या वेळेला स्वतःच्या ट्विटवरून एखादं ट्विट करतो त्यानंतर त्याला पुन्हा एकदा ही खुलासाची गरज आहे का, जी काँग्रेसला वाटते की होय हे ट्विट मीच केलंय म्हणून? काँग्रेसच्या सगळ्या तमाम प्रवक्त्यांची ही मोठी अडचण आहे किंवा त्यांच्या ज्ञान आहे मला माहिती नाही, ते त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. ज्यावेळी ट्विटरवरनं आपण एखादी भूमिका मांडत असतो ती त्या व्यक्तीची अधिकृत भूमिका असते. हे आपली दुसरं कुणीतरी येऊन ट्विट 12 बरं समजा चला त्यांच्या म्हणणे सर 12 कार्य काय IT सेलचे लोक होती. आपण ट्विट काय होतं, या देशाचं अखंडत्व सर्वप्रथम असलं पाहिजे, या देशात देश हा सर्वप्रथम असला पाहिजे. या ट्विटची चौकशी करणार तुम्ही? म्हणजे मुळामध्ये स्वतः त्या सेलिब्रिटीने ट्विट केलं, त्या ट्विट बद्दल त्यांचं वेगळी खरं म्हणजे पुन्हा सांगण्याची गरजच नाही. पण त्या अज्ञान प्रदर्शन करा तुम्ही जरूर त्याच्याबद्दल. पण जे ट्विट केलं त्याच्याबद्दल काय चौकशी तुम्ही, की देश अखंड म्हणल्याबद्दल चौकशी? ठीक आहे, या मुद्द्याला आत्ताच्या तात्कालिक संदर्भाला फारसं जोडता येणार नाही आणि वेळ त्यावर फार खर्च करता येणार नाही, म्हणून जयंतरावांकडे जाऊयात. जयंतराव, पण एका बाजूला अनुराग कश्यप तापसी पन्नू असतील तर दुसऱ्या बाजूला कंगना राणावत आहे. कंगना राणावतच्या प्रकरणामध्ये तिनं भूमिका घेतल्यामुळे जे काही घडलं ते सुद्धा जगासमोर आहे, तेही लपून राहिलेलं नाही. मग अशा वेळेला एक जण कंगनाच्या विरोधात लागतो तर दुसरा जण तापसीच्या विरोधात लागतोय, असं चित्र निर्माण होतंय का? केशव माझा मित्र आहे, पण मी हॉलिवूडला ज्या प्रकारे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या दोन पक्षात विभागलं जातं त्याच प्रकारे बॉलिवूड सुद्धा हळूहळू विभागलं जात आहे. आणि याची सुरुवात माझ्या दृष्टीने 1989 पासून झाली असं मी मानतो. आणि त्यात काहीही गैर नाही.
कोणाचेही विचार असावेत. म्हणजे अनुपम खेर यांनी समजा भाजपची भूमिका घेतली असेल, चांगली गोष्ट आहे, मला काही त्यात गैर नाही. A.K. हंगल हे हार्डकोर लेफ्टिस्ट होते, काही हरकत नाही. सुनील दत्त हे हार्डकोर काँग्रेसी होते. आपापली भूमिका जरूर घ्या, त्यामध्ये काहीही वाईट नाही. तुम्ही आपली भूमिका एखादी घेतली की या विरुद्ध, आमच्या विरुद्ध जी भूमिका घेतात ते देशद्रोही हे म्हणणं चूक. लगेच देशाचं अखंडत्व तुमचं येतं आणि कुठे कुठे देशाच्या भूमिकेला, कुठे देशाला धक्का पोचलेला आहे ते सुद्धा काही शेतकऱ्यांनी जे रस्त्यावर आले म्हणून एकदम केशवराव देशाच्या- खरंच असं वाटतं, तुम्हाला हे वाटतंय का सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय, हे तुम्हाला सुचवायचं आहे की एखादी भूमिका विरोधात गेली की लगेच देशद्रोह झाला? सत्ताधाऱ्यांना उगाचच शेतकऱ्यांच्या बद्दल आम्ही काही शेतकऱ्यांना जर का काही असं बोललं की झालं शेतकरी देशद्रोही, हे जे काही मग त्यांना त्यांच्या बाजूनी जे बोलले ते सुद्धा देशद्रोही. ठीक हा आहे काय प्रकार आहे? केशवराव, हा मुद्दा पुन्हा उपस्थित होतोय. मोदी सरकार इतकं असंवेदनशील आहे का की त्यांना विरोध पचत नाही आणि त्यांच्या विरोधात बोललेल्याला देशद्रोही ठरवलं जातं? कारण हा आक्षेप वारंवार येतोय. राज्यातले सत्ताधारी, महाराष्ट्रातले सत्ताधारी हा आरोप करतायत आणि आत्ताच्या घडीला चर्चेमध्ये जयंतरावांनी पण तो अधोरेखित केलाय. असं आहे, म्हणून मी म्हणलं ना की तेच तुम्हाला सांगतोय की आम्ही माइंडकरांना कधी देशद्रोही म्हटलं? आम्ही मित्रच म्हणतो. मी उदाहरणासहित बोलतो आणि मी असंख्य उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. महाराष्ट्रामध्ये काय जाहीर बोललात तर भारत सरकारच्या मधला भ्रष्टाचार काढला तर तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठरता. महाराष्ट्रामध्ये तुम्ही काही वेगळं लिहिलं तर त्या ज्यांनी नौसेनेत आपलं काम केलं त्या नौसेनेच्या अधिकाऱ्याला मारहाण होते का? तर त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये बोललं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पत्रकाराला अटक होते. एक बातमी दिली, काहीतरी गर्दी बांधण्याला होणार आहे अशाची बातमी दिली म्हणून पत्रकाराला अटक होते. दुसरं काही बोललं, काही आमच्या विरोधात तुम्ही सातत्याने काय हे बोलता आहात म्हणून एका संपादकाला, वाहिनीच्या संपादकाला अटक होते. म्हणजे वाटेल त्या पद्धतीची मनमानी आणि आणीबाणीचं आठवण करून देणाऱ्या सातत्याने घटना महाराष्ट्रातल्या या 3 पक्षांकडून चालू आहेत. पण माइंडकर आमचे मित्र आहेत. डोळ्यावरती चष्मा कुठल्या रंगाचा आहे तो मला माहित, तो भाजप विरोधात निष्पादन लावलेला आहे. माइंडकरांसारखे प्रतिनिधी घेत नाही मी, माइंडकरांशी व्यक्तिशा बोलत नाही. माइंडकरांसारखे असंख्य जे लोक आहेत, वेळेची मर्यादा आहे केशवराव, वेळेची मर्यादा आहे. अत्यंत अल्प वेळात तुम्ही पटकन मोजकं नेटकं उत्तर द्या. अगदी हे बघा, जो काही कंगनाच्या बाबतीत म्हणजे कंगनाने उद्धव हा शब्द वापरणं ही जेवढी चूक, तेवढ्याच प्रकारे कंगनाचं ऑफिस जे तोडल्या गेलं त्यावेळेस खुद्द शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि कोर्टाने दिलेला निर्णय हा किती योग्य आहे, त्याच्यामुळे ते व्हायला नको होतं ही फॅक्ट आहे. खुद्द पवारांनी सुद्धा काय सांगितलेलं होतं. आता आपण एका दुसरा या निमित्तानं एक टप्पा पुढे नेतोय आणि मगाशी आपल्या सोबत चर्चेत असताना कांचन अधिकारींनी जे मत व्यक्त केलं तिकडे येतोय. तो मुद्दा महत्वाचा आहे. त्या असं म्हणाल्या की कलाकार भूमिका घेतो म्हणजे तो काही पाप करत नाही, तो या देशाचा नागरिक आहे, त्याला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. पण कांचन अधिकारी आता प्रश्न असा उपस्थित करतो की जर समजा भूमिका घेऊन त्याच्या व्यावसायिक अहिताचीच परिस्थिती निर्माण होणार असेल तर त्यानं गप्प बसावं. हा विवेकवादी भूमिकेचा भाग असू शकतो का? मला असं वाटतं हा पळपुटेपणा होईल. आपल्याला जर एखादी भूमिका घ्यावीशी वाटली तर आपण त्या भूमिकेवरती ठाम राहणं आणि आपण ती भूमिका मांडणं आणि येस मला ही भूमिका पटलेली आहे आणि त्याच्यामुळे मी ही भूमिका घेतो आहे. केवळ आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण आपली भूमिका बदलणं किंवा चार पावलं मागे राहणं हा पळपुटेपणा आहे, शुद्ध पळपुटेपणा आहे असं मला वाटतं. नाही तर मग भूमिका घ्यायला जाऊ नये. ट्विटर हँडल तिकडे पडलेलं आहे, ते तुम्ही अगदी हँडल केलंच पाहिजे असं काही नाहीये. परंतु जर तुम्हाला एखादा स्टँड घ्यायचा असेल तर येस यू हॅव गॉट एव्हरी राईट टू टेक इट. आणि तुम्ही तो स्टँड घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती आता असं आहे, सोशल मीडिया हा एवढा पॉवरफुल शस्त्र प्रत्येकाच्या हातात आहे की तुम्हाला, आणि तुम्ही कशाला असं म्हणतात, जसं आपण म्हणतो उडदा माझी काळे गोरे, तर तुम्हाला काही सपोर्टर्स मिळतील, काही तुम्हाला नाही तुमचं म्हणणं तुम्हाला त्यांना म्हणजे पटणार आहे. सो ह्या दोन्ही गोष्टींना आपण कसं सामोरं जायचं हे त्या भूमिका घेणाऱ्या माणसांनी पहिल्यांदाच ठरवलेलं असलं पाहिजे. आणि मग एकदा तुम्ही भूमिका घेतलीत तर मग त्याच्यातनं परत तुम्हाला मागे येणं हे मला वाटत नाही की चांगलं लक्षण आहे असं. ठीक आहे. या निमित्तानं एक छोटा प्रश्न नुपूर सावजीसाठी. नुपूर, कलाकारानं भूमिका घेतल्याच्या नंतर इंडस्ट्रीतले विविध गट त्या दृष्टीनं त्याला काम द्यायचं का नाही याबाबत सक्रिय होतात? होतात का?
अगदी अगदी तसा अनुभव असतो का कलाकारांच्या बाबतीत? मला असं वाटत नाही. काम हे एक गोष्ट आहे आणि आपले सामाजिक अभिप्राय ही दुसरी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरून या गोष्टी घडतात असं मला वाटत नाही. अगदी धन्यवाद. आपण अत्यंत नेटकं आणि थेट उत्तर दिलं. त्यासाठी एक छोट्या विश्रांतीची गरज आहे. पटकन आपण लक्षवेधीच्या तिसऱ्या भागामध्ये जाण्यापूर्वी एक छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेला पुढच्या टप्प्यात नेत असताना एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयाला स्पर्श करतोय. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. त्यांचा पटकन आपल्याला एकदा परिचय करून देतो. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. कांचन अधिकारी त्या निर्मात्या आहेत, दिग्दर्शिका आहेत. नवोदित अभिनेत्री या नात्यानं नुपूर सावजी आहेत आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. मला केशवराव आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे की विचार, भूमिका, अभिव्यक्ती या सगळ्या गोष्टी एका क्षणासाठी बाजूला ठेवू आणि थेट मुद्द्यावर येऊ. तो मुद्दा आहे फिल्म इंडस्ट्रीतल्या काळ्या पैशाचा, काळ्या पैशातून जन्माला येणाऱ्या गुन्हेगारीचा, गुन्हेगारीतून जन्माला येणाऱ्या राष्ट्रविरोधी कारवाईचा. आता जर समजा आयकर चोरीच्या माध्यमातून या सगळ्या अत्यंत दुष्टचक्राला खतपाणी घातलं जात असेल तर त्याविरोधात कारवाई होणं गरजेचं आहे की नाही? केशव उपाध्याय, आपल्याला माझा आवाज पोहोचलाय? आवाज मला येतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? येतोय, आता येतोय, आपण बोलू शकता. नाही, असं आहे की हीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्या मिक्स करू नका. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की हिंदी फिल्म इंडस्ट्री बद्दल ज्या पद्धतीचे प्रवाद, ज्या पद्धतीचं माहिती, ज्या पद्धतीच्या घटना घडत होत्या आपण बघितलं होतं. गेल्या अनेक काही दशकांपूर्वी दुबईचं कनेक्शन कसं होतं. आजही अशी चर्चा आहे खुलेपणाने की हवालामार्फत कशा पद्धतीने पैशाची देवाणघेवाण पूर्वी केली जायची, कशा पद्धतीने दुबईला थेट नटे आपल्या सगळे अभिनेत्री सगळे जायचे. हे सगळं आपण गेले अनेक वर्ष पाहत होतो. ते चक्र मोडून काढण्याचा प्रयत्न गेले जाणीवपूर्वक गेले काही वर्षांपासून सुरू आहे, ज्यातनं फिल्म इंडस्ट्रीचं कॉर्पोरायझेशन, मला वाटतं त्याच्यावरती अधिक माहिती अधिकारी मॅडम टाकू शकतील, कारण कशा पद्धतीने व्यावसायिक चित्रपट त्याचं सगळे अनेक गणित आता नव्या पद्धतीने होत आहे. पण या फिल्म इंडस्ट्रीवरती अंडरवर्ल्डचा प्रभाव, सगळा प्रभाव 90च्या दशकामध्ये केवढा होता हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ठीक आहे. हाच 1990च्या दरम्यान अंडरवर्ल्डच्या माध्यमातून चालवली जाणारी इंडस्ट्री आता जर समजा कॉर्पोरेटायझेशनच्या माध्यमातून अधिकाधिक मोकळा श्वास घेऊ शकत असेल तर मग त्यात आयकर चोरी करणाऱ्यांच्यावरची कारवाई ही राजकीय हेतून पाहता कामा नये. हे योग्य की अयोग्य? कांचन अधिकारी. बेसिकली मला असं वाटतं की आयकर जे आपलं खातं आहे तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे तर याच्यासाठी तुम्ही एक फिल्म इंडस्ट्री हेच पकडू नका. देर आर सो मेनी इंडस्ट्रीज ऑपरेटिंग आणि इन्कम टॅक्सच्या ज्या रेट्स होतात त्या फक्त बॉलिवूडवाल्यांच्याच वरती होतात, फक्त बॉलिवूडवाल्यांच्याचकडे पैसा आहे का? तर तसं काही नाही आहे. देर आर सो मेनी इंडस्ट्रीज वर्किंग, देर आर सो मेनी इंडस्ट्रियलिस्ट, त्यांच्यावरती पण इन्कम टॅक्सच्या रेट्स होतात. सो बेसिकली जो कोणी इन्कम टॅक्सची चोरी करतो म्हणजे टॅक्स भरण्यापासून जो कोणी आपलं इन्कम लपवतो आणि त्याच्यावरती इन्कम टॅक्सच्या या आपल्या धाडी होतात. तर त्याच्यामध्ये जर काही बॉलिवूडच्या लोकांनी जर तसं केलं असेल आणि जर त्यांच्यावरती धाड झालेली असेल तर इट्स व्हेरी सिम्पल दॅट यू हॅव टू प्रोड्यूस ऑल युअर अकाउंट्स, ऑल युअर डॉक्युमेंट्स आणि त्याच्यामधनं तुम्ही कसं बाहेर येऊ शकता हे प्रत्येक त्या कंपनीने बघायचं आहे. आता एक छोटासा मुद्दा मला इथे बोलावा असं वाटतोय की जसं केशव उपाध्ये म्हणाले तसं 1990चा जो एक सुमार होता तेव्हा निश्चितपणानं अंडरवर्ल्डचा पैसा याच्यामध्ये आलेला होता आणि त्यातून काही फिल्म्सचं जी निर्मिती होत होती ते होत होतं. आता त्याचं बऱ्याचशा अंशाने कॉर्पोरेटायझेशन असं आपण म्हणूया त्याला ते झालेलं आहे. परंतु ते कुठलंही का असे ना, जेव्हा कुठलाही पैसा आला तरी सुद्धा त्याचे अकाउंट्स म्हणून हे मेंटेन करावेच लागतात ना. आणि मग तेच तुम्हाला फॅन्टम फिल्मच्या बाबतीत झाली
त्या फॅन्टम फिल्म्सच्या बाबतीतला तपशील टप्प्याटप्प्यानं बाहेर येतोय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी मिळालेली माहिती दाखवली. गोपाळराव, या मुद्द्यावर सुद्धा पक्ष म्हणून तुमची भूमिका आहे का, की जर समजा कर चोरीच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये काही बेकायदेशीर होत असेल तर मग त्यालाही पाठीशी घालायचं, कारण सत्तेत आपल्या विरोधकांचा नेता आहे आणि ज्यांच्यावर कारवाई होतीये ती माणसं आपल्या भूमिकेशी जवळीक साधतात? नाही नाही, बिलकुल नाही, अजिबात नाही. जो कर चोरी करणारा हा देशद्रोही आहे आणि तो देशाला बुडवतोय, फसवतोय. परंतु ह्या सगळं करत असताना हजारो लाखो कोटी जेव्हा आपल्या देशातनं बाहेर पळून जातात तेव्हा आपले देशाचे पंतप्रधान उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या समोर भाई मेहुल जी असा ज्याचा उल्लेख करतात, तोच मेहुल चोक्सी भारतातनं फरार होतो. आणि हे कशाचं द्योतक आहे? गेल्या 7 वर्षात अशा 2-3 सेलिब्रिटींवर जर कारवाई केली असती आणि ह्या सरकारचे प्रयत्न खरे चाललेत हे देशाला जनतेला पटवून दिलं असतं आणि 2-3 जणांना एक्सपोज केलं असतं. 7 वर्षात काही हाताला लागलेलं नाही. एखाद्या सेलिब्रिटीला कर चुकवताना पकडलं आणि त्याला अटक केली असं घडलेलं नाही. मात्र ज्या ठिकाणी पाक व्याप्त मुंबई म्हणणाऱ्या कंगनाला राज्यपाल वेळ देतात, वेळोवेळी तिला सिक्युरिटी दिली जाते आणि मात्र या ठिकाणी तापसीला मात्र सिक्युरिटी नाही. तिने शेतकऱ्यांविषयी भूमिका घेतल्यावर तिच्यावर रेड पडते आणि त्यामुळे ट्विटर या ठिकाणी अकाउंट जमा खर्च न पाहता ट्विटर अकाउंट पाहून ही कारवाई केली जाते असा स्पष्ट आरोप आहे आमचा. केशव उपाध्याय, आपण आपण चुकीचं बोलतो आहोत किंवा आपण समोरच्याला जे उत्तर द्यायचे ते उत्तर देत आहोत याचं भान सुद्धा काँग्रेस प्रवक्त्यांनी नाही. ते असं म्हणून गेले की आतापर्यंत एकाही सेलिब्रिटी विरुद्ध कारवाई केली नाही. मगाशी तेच सांगत होते की सरकारच्या विरोधात बोललं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहत नाही, सरकार दडपण आणतं, तुम्हाला बोलता येत नाही. आता ते म्हणतात गेल्या 6 वर्षात एकाही कारवाई केली नाही. अहो हेच तर मी तुम्हाला सांगतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथे प्रत्येकाला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचा अधिकार आहे. हे सरकार दडपशाही पद्धतीने जी काँग्रेसची आणीबाणीची पद्धत होती हे त्या सरकार त्या पद्धतीने वागत नाही हेच मी सांगत होतो. तेच काँग्रेसच्या प्रवक्त्याने कबुली केली. त्याबद्दल काँग्रेस प्रवक्त्याचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. दुसरं त्यातलं असं जयंतराव, या निमित्तानं जो मुद्दा काळा पैशाचा आहे त्यावर फारसं काही राजकीय मत व्यक्त होताना दिसत नाहीये. मी तुम्हाला प्रॅक्टिकल मत सांगतो. हा काळा पैशाचा प्रकार माझ्या दृष्टीने त्याला 60-40 असं म्हणतात. म्हणजे एखादा फ्लॅट घ्यायचा झाला तर त्याच्यातले 60% आपण व्हाईटनी देतो आणि 40% आपण ब्लॅकनी देतो. हा एक तथाकथितरित्या, कारण मला शब्द जपून वापरले पाहिजेत, माझे मित्र केशव उपाध्याय आहेत, तथाकथितरित्या सर्वमान्य असलेला एक प्रकार आहे. हाच प्रकार बऱ्याच प्रमाणात आपण जे म्हणतो 1990 ते कॉर्पोरेटायझेशन होईपर्यंत हा 60-40 हा जो प्रकार आहे हा अनेक वेळेला पूर्ण ब्लॅक, अनेक वेळा त्याच्याही पलीकडे, अनेक वेळा काही भलत्याच गोष्टींचा वापर, अशा प्रकारे याच्यात इन्व्हॉल्वमेंट होती. आणि याला अनेक वेळेला एक आपण मान्य करूया कधी आपल्या एका तपशिलावर कांचन अधिकारींची प्रतिक्रिया येते पटकन. त्यांनी म्हणालं की असं होतं, मग असं म्हणायचंय का आता नाहीये, आता सगळं वाईट मध्ये चाललेलं आहे असं वाटतंय का? तुमची माहिती काय आहे? मला वाटत नाही. तुमची माहिती अशी आहे की आजही काळा पैसा रोलिंग मध्ये आहे इंडस्ट्रीत आणि त्याच संदर्भात फिल्म इंडस्ट्री, ओव्हरऑल नाही नाही, फिल्म इंडस्ट्री बद्दल बोलतोय. फिल्म इंडस्ट्री बद्दल काय पर्सेंटेज त्यांनी 60-40 सांगितलंय कांचन अधिकारीजी. नाही नाही, असं नाही. म्हणजे आय वॉन्ट टू से दॅट इन 1990 मध्ये घडत होता, आता घडत नाही वगैरे असं काही नाहीये. नाही, असं काही डिमॉनिटायझेशन पैसा गायब झाला असं तर काही मला वाटत असंही नाही. बिलकुल नाही, अगदी बरोबर आहे. आणि उलट काय झालं याच्यामध्ये, या नोटबंदीमुळे हा जो 40% पैसा होता, म्हणजे मी फार वेगळ्या लेवलला बोलतोय, या नोटबंदीमुळे हा 40% जो पैसा येणारा होता याला पूर्ण रोख बसलेली आहे. फ्लॅट्स विकणं पूर्ण थांबलेलं आहे, इंडस्ट्री अनेक ठिकाणी थांबलेली आहे. नोटबंदीची जयंतराव, तपशील पटत नाहीये कांचन अधिकारींना, त्या प्रतिवाद करतील. कांचनजी आपण नाही, मला असं वाटत नाहीये की असं काय आहे वगैरे. आता तुम्ही अगदी 60-40, 70-30 किंवा काय असे 80-20 असे रेशोज नाही मला लावायचे. ओनली थिंग इज दॅट व्हॉट वी वॉन्टेड टू से दॅट ब्लॅक मनी इज देअर ऑर नॉट. तर माय ओपिनियन, येस ब्लॅक मनी इज देअर. आफ्टर डिमॉनिटायझेशन ब्लॅक मनी संपला का? तर नाही, असं काही नाही. इट इज देअर, इट स्टील एक्झिस्ट.
आणि स्टील द ट्रान्झॅक्शन आर बिंग आत्ताच्या 1 वर्षामध्ये मग आता- इट इज नॉट बिकॉज ऑफ एनी डिमॉनिटायझेशन ऑर एनिथिंग, इट इज नाही, ड्यू नाही, टू नाही. हे मला- हे- करोनाच्या हे फक्त काळामध्ये मला- काही हे फक्त मला ट्रान्झॅक्शन मान्य थांबली नाही. हे असतील फक्त मला किंवा मान्य थंडावली नाही. असतील. याचं कारण- ती मग आता पूर्वपदावर पटकन काढतात. वेळेची मर्यादा असल्यानं केशवरावांना विचारूयात. केशवराव, जर सिस्टम मधला काळा पैसा संपला नाही तर आयकराच्या धाडी घालून मिळतंय काय? नाही, मुळात लक्षात घेतलं पाहिजे की काळा पैसा संपला नाही असं म्हणणं ठीक आहे. त्या अधिकारी मॅडम त्यांचे अनुभव वेगळे असतील, पण हे प्रत्येकाचे अनुभव असे नाहीयेत. किंबहुना आज अनेक स्तरावरती हे लोक मान्य करतात की जो एक 5 वर्षापूर्वी काळा पैशाचा व्यवहार होता तो आज काळा पैशाचा व्यवहार राहिला नाही. तो पूर्णपणे असं आहे की 2-5% काय पर्सेंटेज कुणाचं मतभेद असू शकतं, 10% आहे, 5%, 20%, हा मतभेदाचा मुद्दा असू शकतो. सगळे पण डॉक्युमेंट बहुतेक सगळं प्रत्येक व्हाईट जण मध्ये मान्य चाललेलं करतात. आहे. प्लीज नाही, नाही, मी केशवजी, तुम्हाला- हा प्लीज, आता सगळं व्हाईट मध्येच चाललेलं आहे. एव्हरीथिंग यू थिंक सो? बरे, मी थिंक सोचा मुद्दा नाहीये. मी ताई असं म्हणालो की मी तुमच्या मताचा तेच आदर मला करतो. तेवढंच हवं पण मुळामध्ये होतं. यू डोंट थिंक सो. बस म्हणजे मला अंतिम मत ते मला नाहीये. माझं आन्सर मिळालं. यू डोंट थिंक सो. नाही, नाही, ते सांगतो मला. मी तुमचं मत म्हणजे अंतिम मत असतं अर्थ होत नाही, अंतिम त्यामुळे मत नाही मुळामध्ये मला असे म्हणायचं. अनेक लोक You have हेही your मान्य opinion. करतात. मी तुमच्या मताचा आदर करतो, संपला विषय त्याच्यामध्ये. तुमचं मत तुम्ही आदर मांडलं. मी पण करते. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला असं वाटतं की नाहीये, इट इज नॉट लाईक दॅट की बाबा ठीक आहे, तुम्ही डिमॉनिटायझेशन तुमचं मत मांडलं ना. पैसा तुम्ही तुमचं संपूर्णपणे मत मांडलं. संपला, त्याच्यात सगळं तुमचं स्वच्छ मत आहे, झालं, ताई. एकदम धुवून काढलं, एकदम जमीन धुवून काढतात तशी, आणि आता काही तसे व्यवहार होत आहेत. तर सॉरी, आय एम जस्ट सेइंग अहो, दॅट. ताई, तुमचं मत त्याच तुम्ही मांडलं, निमित्तानं त्या आपण मताचा केशवरावांना आदर विचारलं करतो, होतं की पण केशवराव, तुम्ही मत जर मांडलं, व्यवस्थेतला काळा त्याची पैसा 10 संपला लोकं नसेल तर आयकराच्या धाडीतून हातात काय येत आहे? काय झालं प्रसाद? मी मेघाचाच प्रश्न परत ओनली एकदा व्हाईट मनी इज विचारला. देअर. तर मग तुम्ही इन्कम टॅक्स रेड करून तुमच्या काय हाताला येणार आहे? नाव ओनली व्हाईट मनी इज देअर. सो व्हाईट मनी इज ऑल देअर इन द बॅलन्स शीट्स अँड अकाउंट्स. मग तुमच्या हाताला काय येणार जर इन्कम अहो असं आहे की या सगळ्या निमित्ताने अधिकृत पैसा सुद्धा कशा पद्धतीने फिरवला जाईल. मला फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंट शोधेल ना का अधिकृत पैसा होता, जो पैसा चुकीच्या पद्धतीने लपछपी केली. तुम्ही जो 90 वर्षामधला थेट काळा पैशाचा वावर होता तो आज नाही. हे आज मला वाटतं तुम्ही मान्य करा अथवा नका करू, हे तुमचं मत आहे, ते तुमच्यापाशी आणि त्याचा आदर आम्हाला. ठीक ठीक, पण त्याच्याशिवाय वेळेची मर्यादा अनेक आहे. जण मान्य करतात. गोपाळराव तिवारींना एक प्रतिवाद करायची संधी आहे. गोपाळराव, नाही, मी केशवजींची आगतिकता समजू शकतो, ते त्यांना त्यांची बाजू मांडले. परंतु मला एकच सांगायचंय की आता ज्या मॅडम म्हणल्या कांचनजी, त्याप्रमाणे हे सत्य गेले काही दिवसांपासून, सुमारे 1-2 वर्षांपासून सगळे डिजिटल व्यवहारच होत आहेत, आणि हे आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलंय, त्यालाच धरून हे पण करतोय. परंतु आता सोशल मीडियाचा प्रभाव एवढा वाढलाय की ज्या पक्षाला या सोशल मीडियाने सत्ता दिली, मग त्या प्रसंगी राहुल गांधींना पप्पू म्हणले असतील, मनमोहन सिंगना अजून काही नावं ठेवली असतील, 2G 3G सगळं जो काही भ्रष्टाचार तथाकथित झाला असेल, त्या सगळ्यांवर सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने त्या सगळ्या गोष्टींवर निर्णय दिलेले आहेत आणि काही निघालेलं नाहीये. परंतु आता मात्र हा सोशल मीडिया यांना गले की हड्डी बनलाय. ज्याप्रमाणे 15 लाखाचा जुमला म्हणले, नितीन गडकरी म्हणले, 15 लाख गोपाळराव आत्ताचा हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा होता की सिस्टम मधला काळा पैसा निघून गेला असेल तर आयकराच्या धाडीतून शोधलं काय जात आहे, आणि त्याच निमित्तानं मग राजकीय कारवाईचे वास येतात का? गोपाळराव, या मुद्द्यावर आपल्याकडे मत असेल तर मी 30 सेकंद देतो, अन्यथा वेळेची मर्यादा आहे आपल्याला. होय निश्चितच होय निश्चितच वास येतात, आणि ट्विटर अकाउंट पाहूनच या प्रकारे हॅरेसमेंट केली जाते असं स्पष्ट मत आहे आमचं. नाहीतर अन्यथा काही नाही. कारण जेव्हा आपल्याला थोडक्यात उत्तर द्यायचंय, ट्विटर अकाउंट बघून कारवाई केली जाते, हे तर जास्त आक्षेपजनक आहे. असं आहे की मुळामध्ये काहीतरी गंभीर असणारं काहीतरी वाक्य म्हणून राहुल गांधींपासून ती गंभीरपणे बोलायची सवय नाही, त्यामुळे अशा प्रकारची विधाने केली जातात. मुळात असं आहे की अशा पद्धतीने म्हणजे नियम मोडणं, काहीतरी वेगळं निर्माण करणं, नियमाशिवाय काही जमवणं, ही आपली एक आपल्यामध्ये प्रवृत्ती असते. त्यामुळे काळा पैसा एकदा संपवला म्हणजे आता पुढच्या भविष्यात काळा पैसा निर्माण होणारच नाही का, असा प्रश्न. त्यामुळे जर पुन्हा असं निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर तर आळा घातला पाहिजे, आणि त्यातनं आयटी डिपार्टमेंट जर कारवाई करत असेल तर त्याला आम्ही केवळ नट आहोत आणि आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून आमच्यावर कारवाई केली असं त्याला स्वरूप देणं, कांगावा करणं, मला असं वाटतं शुद्ध कांगावा आहे. या कांग्याला अर्थ नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.